होती. चौकशी आत्तापर्यंत कुठपर्यंत आली आहे? नाशिक खरं म्हणजे त्या भ्रष्टाचाराचा हब होतं. अनेक शहरातले हॉस्पिटल आहेत जे त्यामध्ये अडकलेले आहेत, अनेक मोठे डॉक्टर आहेत ते अडकलेले आहेत. चौकशी कधीपर्यंत पूर्ण होईल? काय कारवाई होईल? नाशिकमध्ये आयुष्यमान भारत योजना आणि महात्मा फुले जीवनदायी योजनेमध्ये ज्या पद्धतीनं काही चुकीच्या गोष्टी घडल्या त्याच्यामध्ये विधानसभेमध्ये प्रश्न उपस्थित झाला आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यावरती चौकशी लावली. चौकशीच नाही तर SIT लावली. या SITची चौकशी मला वाटते प्रवीण गेडाम साहेबांच्या अध्यक्षतेखालीच त्याच्याबद्दलचा एकूण संपूर्ण नियुक्ती केलेली आहे. ते कालबद्ध प्रोग्राममध्ये त्यांच्यामध्ये जी काही त्यांची सगळ्या फायंडिंग्ज येतील त्याप्रमाणे आपण कारवाई करतो आहे. अशा पद्धतीने एका बाजूला आयुष्यमान भारत योजना किंवा महात्मा फुले जीवनदायी योजना ही आमच्या राज्य शासनाची आणि केंद्र शासनाची खूप महत्त्वपूर्ण योजना आहे. अनेक लोकांना, गरजू आणि गरीब लोकांना चांगल्या पद्धतीच्या मोफत सेवा देण्यासाठी शासनाचा प्रयत्न आहे. पण दुर्दैवाने असे काही चुकीचे लोक असतात की ज्यांच्यामुळे योजनासुद्धा आणि सरकारवरती सुद्धा बालंट येते. त्यामुळे याच्यामध्ये जे दोषी असतील ते एकाही दोषी माणसाला आम्ही सोडणार नाही. कारण शेवटी या एका घटनेचा परिणाम हा कळत न कळत संपूर्ण यंत्रणेवरती होतो. त्यामुळे याच्यावरती SIT नेमलेली आहे, त्याची चौकशी सुरू आहे. त्या चौकशीच्या एका प्रोग्रामप्रमाणे ते संपूर्ण यंत्रणेची चौकशी करतील. जे दोषी असतील त्या सगळ्यांच्यावरती अतिशय कडक कारवाई होणार आहे. आता एकतर याच्यासाठी कुंभमेळ्याच्या एकूण सगळ्या नियोजनासाठी जे काय स्टाफ लागणार आहे तो स्टाफ पण खूप लागणार आहे आणि स्टाफमध्ये मेजरली आपल्याला डॉक्टर्स आणि स्पेशलिस्टसुद्धा लागत आहेत. आता आजच्या बैठकीतल्या एकूण आढाव्याप्रमाणे आमच्याकडनं उपलब्ध असणारे किती लोक इथं देऊ शकतो याच्याबद्दलची सुद्धा चर्चा झाली आणि त्याच्यानंतर बाहेरचे काही लोक आपल्याला घ्यायचे आहेत. आता बाहेरचे काही लोक घेत असताना कशा पद्धतीने घ्यावे तर इन्सेंटिव्ह मोडवरती त्या मंडळींना सुद्धा कुंभमध्ये काम केलं तर भविष्य काळामध्ये आमच्या शासकीय सेवांमध्ये सुद्धा त्यांना कशा पद्धतीनं आपण इन्सेंटिव्ह मोडवरती घेऊ शकतो अशा पद्धतीचा एक निर्णय आहे. तो पॉलिसी मॅटर आहे. परंतु निश्चितपणे आपल्याला कुंभच्यासाठी जे लोक सेवा देतील त्या सगळ्या लोकांना सुद्धा चांगल्या पद्धतीने आम्ही सामावून घेणार आहोत. ते सन्माननीय खासदार साहेबांनी सांगितलं किंवा ते निधीची उपलब्धता केली ही बरोबर आहे. परंतु तांत्रिक बाबींची स्पष्टता सुद्धा व्हायला पाहिजे आणि म्हणून आमच्या सगळ्यांशी संवाद सुद्धा व्हायला पाहिजे. मी आपल्याला सांगतो, मी स्वतः मंत्री झाल्यानंतर काही चांगले निर्णय घेतले. त्यातला एक महत्त्वाचा निर्णय होता की CSR सुद्धा गरजेप्रमाणे आम्ही घेतला पाहिजे. आता काय झालं की CSRचं इतकं पेव फुटले की आम्हाला आवश्यक आहे की नाही बघणार आणि एखादी NGO येऊन आमच्या इथं डंप करणार. आम्हाला गरज नाही. ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्याच मस्त मी झाल्या पाहिजे. त्या सगळ्या गोष्टींच्यामुळं 15 दिवसाचा मला वाटतं 15 महिन्याचा कधी कालावधी झाला. पण आपण आता मगाशी सांगितलं तसं एका बाजूला ट्रान्सप्लांटच्या सर्व्हिसेस, डायलिसिसच्या सर्व्हिसेस या सगळ्या पुढच्या 15 म्हणजे महिन्यात 2-3 महिन्यांचा जो टार्गेटेड प्रोग्राम केला आहे त्याच्यामध्ये चालू होती. त्यामुळे या सगळ्या गोष्टी होतात. भाजपची विद्यार्थी संघटना आणि काँग्रेसची विद्यार्थी संघटना एकमेकांना भिडत आहेत. एकत्रित काय आपलं वाटतं ह्या मला असं वाटतं की आपल्या पक्षाचं काम आपल्या पद्धतीने करत असताना एकमेकाला भिडायची गरज नाही, लोकांना पटवून द्यायची गरज आहे. सगळ्यांचा आपण असं सल्ला देऊ की आपली मुद्दे अधिक प्रभावीपणे पटवून द्या. चला, धन्यवाद. यासाठी शासन कधी अशा पद्धतीचं काम करत नाही. त्यामुळे जे काही लोकांना अपेक्षित आहे अशा पद्धतीचं हॉस्पिटल त्याच ठिकाणी बांधण्यासाठीचा आमचा प्रयत्न आहे आणि सन्माननीय पालकमंत्री असतील आणि आम्ही असू त्याच्याबद्दलचा निर्णय घेतो. साहेब, पण अगदी बेसिक आहे. एवढा मोठा कुंभमेळा भरतोय, सर्वाधिक भाविक त्र्यंबकमध्ये येणार आहे. एखादं हॉस्पिटलची जागा स्थलांतरित करण्याच्या आधी पर्याय व्यवस्था देणं अपेक्षित म्हणजे अगदी बेसिक आहे सर. हे हॉस्पिटल तुम्ही तोडायला लागलेले आहेत आणि तिथून आता 4-5 किलोमीटर लांब घेऊन जात आहेत. म्हणजे हे नियोजन कुठलं आहे याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होतं. मी आपल्याला सांगतो की हॉस्पिटल तोडायला लागलं अशातला भाग नाही. आता तरी कलेक्टर महोदयांच्या बरोबरच्या ज्या चर्चा झाल्या त्याप्रमाणे त्या सगळ्या गोष्टी आपण पहिल्या टप्प्यात थांबवतो. आपल्याला लोकांना सेवा देणं ही प्राथमिकता आहे. पण सेवा देण्याच्या प्राथमिकतेबरोबर येणाऱ्या सगळ्या भाविकांचं नियोजन करताना कुठं गैरसोय कुणाची होऊ नये यासाठी सुद्धा जे नियोजन करायला पाहिजे ते आपण करणार आहोत. आता जे तुम्ही हॉस्पिटल बांधायला घ्याल ते कुंभमेळापर्यंत होणारच नाही आहे. 2 वर्ष कुंभमेळ्यानंतर 1.5-2 वर्षांनी ते हॉस्पिटल होणार आहे. मग काय उपयोग होणार आहे? आता ताईंनी मगाशी सांगितलं एका भाविकाला तिथे अटॅक आला, त्याला जाऊच शकत नाही ना. तिथून 2.5-3 किलोमीटर रस्त्याची कामं चालू आहे. 5 मिनिटाच्या अंतरासाठी लोकांना अर्धा 1 तास लागतोय. अशा कसं काय काम? आता मागच्या रविवारी त्र्यंबकेश्वरमध्ये चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झालेली होती. मग अशा कुंभला मोठ्या प्रमाणात भाविक येणार आहेत. एखादी अशी परिस्थिती निर्माण झाली तर जवळपास आता जो रुग्णालय होतो ते 5-6 किलोमीटर लांब आहे. अगदी बेसिक होतं साहेब हे. नाही, याच्यामध्ये त्यांनी सांगितलं तसं 15,000 भाविक परवा आले शाहू सोमवारला, तर तिथे पूर्ण चेंगराचेंगरी सदृश परिस्थिती निर्माण झाली. तिथे 5-10 लाख भाविक एका दिवशी येणार आहेत. तर हा अगदी बेसिक विषय होता की त्या ठिकाणचं हॉस्पिटल आहे तिथेच ठेवायला पाहिजे होतं. इनफॅक्ट
तिथे मल्टी स्पेशालिटी मोठं हॉस्पिटल उभारणं गरजेचं होतं. एक इमारत उभी करून मग नंतर ते पाडल्यानंतर कोणी हरकतच घेतली नसती. पण हे काम साधारणतः 1 वर्ष आधी केलं असतं तर कुठेतरी तुम्हाला मार्च एप्रिलपर्यंत ते हॉस्पिटलची इमारत तयार झाली असती. आता काहीच होणार नाही सर. तिथे फक्त एक नवीन चांगली जागा मिळाली म्हणून आपण तिथे स्थलांतरित केलं एवढंच आपण आहे. म्हणतात त्याप्रमाणे तिथे हॉस्पिटलचं काम जरी सुरू झालं तरी 3 परवान्या होऊन गेल्यानंतर ते काम सुरू काही नाही, 3 परवान्या होऊन गेल्यानंतर काम नाही होणार. आपल्याला ओपीडी तिथं आहे ती आता तशीच चालू ठेवण्याबद्दलची आपण सूचना दिलेल्या आहेत. आणि त्याच्यानंतर सुद्धा जी काही 5 जागा आयडेंटिफाय केलेल्या आहेत त्या स्थानिकच्या नागरिकांच्या विचारानुच त्यातल्या जे सोयीचे असेल 7 आणि 8 किलोमीटर लांब जाऊन एखादी सेवा देणे हे अपेक्षितच नाही. त्याबद्दलच्या सूचनासुद्धा कलेक्टर महोदयांना मी आमच्या आरोग्य विभागाच्या यंत्रणेला पण देणार आहोत. नाही हे झालं पुढे मोठ्या प्रमाणात व्हायरल डोळ्यांची साथ वगैरे आली होती. तर यावेळेला सुद्धा तो धोका उद्भवू शकतो. तर काही प्री वॅक्सिनेशन वगैरे असं काही आपल्या लोकांना अगदी बरोबर आहे. कारण मी तुम्हाला सांगतो तर पंढरपूरमध्ये तरी तुमच्या कुंभमेळ्यापेक्षा खूप कमी क्राऊड आहे. परंतु तिथले आमदार महोदय सुद्धा परवा जेव्हा मी गेलो तेव्हा सांगत होते की मधल्या 3-4 वर्ष सरकारने जे काम केलं त्याच्या अगोदर अशा पद्धतीची प्रोव्हिजन पंढरपूरमध्ये सुद्धा असायची नाही. आणि एखादा पंढरपूरची वारी झाली की त्याच्यानंतर तिथल्या स्थानिकच्या माणसांना साथीच्या आजारांना इतकंच सगळं सामना करावा लागायचं की अनेक लोक आजारी पडायचे वेळ लागले. आपण आता तिथंसुद्धा पंढरपूरमध्ये इतक्या चांगल्या पद्धतीचं नियोजन केले की झालेल्या वारीनंतर सुद्धा काय उपाययोजना करायला पाहिजे त्याच्याबद्दलचं नियोजन केलं आहे. ते जिथं केलं त्याच्यापेक्षा दसपट तिथं क्राऊड येणार. त्यामुळे साहजिकच तशा पद्धतीचं नियोजनसुद्धा आजच्या बैठकीमध्ये आपण दिलेलं आहे. म्हणजे येणाऱ्या माणसांनी सुद्धा प्री वॅक्सिनेशन घेऊन यावं, प्री वॅक्सिनेशन घेऊन यावं यासाठीचं आवाहन करण्यापासून ते त्याच्यानंतर एकदा आपल्या इथला संपूर्ण कुंभमेळ्याच्या स्नान झाले 3 स्नान झाले की त्याच्यानंतरची जी काही गर्दी कमी झाल्यानंतर जे आजार उद्भवू शकतात त्याच्या साथीचे आजार होऊ नयेत यासाठी ज्या ज्या उपाययोजना करायला पाहिजे त्याच्यासाठी स्वतंत्र टीम काम करते आणि त्याच्या माध्यमातून कुठेही अशा पद्धतीनं माणसांना आजार पडायला किंवा साथीचे आजार होऊ नये यासाठीची उपाययोजना करते. येस 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 सूचनाही काही चांगल्या आल्या आणि त्या सूचनांच्या बरोबर ते आवश्यकताही आहे. त्यामुळे त्या पद्धतीचं नियोजन आपण करतो. गेल्या लसीकरणाची सूचना चांगली आहे परंतु ही यंत्रणा राबवणार करते. आता नाशिकमध्ये देशभरातनं भाविक येणार आहेत वेगवेगळ्या जिल्ह्यात नाही ते येण्याच्या आधी त्यांचं लसीकरण झालं पाहिजे. या आपण 2 गोष्टी आहेत. येणाऱ्या भाविकांचा जो ओढा तो इतका असणार आहे की प्रत्येक माणूस इथे यायला बघणार आहे. आपण सगळ्या लोकांना जास्तीत जास्त आवाहन करणं आणि त्या आव्हानाप्रमाणे याचा अर्थ असा नाही की कंपल्सरी आम्ही तर त्या सगळ्यांना आवाहन करतो की इथं तुम्ही येत आहे तर तुम्ही फ्री वॅक्सिनेशन घेऊनच या. पण त्याचा उपयोग नाही. निश्चितपणे आता लोक इतके अवेअर झालेत की कुठल्याही गोष्टीला जात असताना काय करायला पाहिजे काय नको याच्याबद्दलची काळजी घेत आहेत. त्यामुळे आपण अजूनही अवेअरनेसचं कॅम्पेनिंग वाढवणार आहोत. येताना म्हणजे अजून आपल्याकडे कालावधी खूप आहे. या सगळ्या कालावधीमध्ये जेवढा अवेअरनेस करू त्यामुळे येणारे भाविकसुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने या सगळ्या गोष्टींसाठी तयार राहतील. त्यासाठी प्रामुख्यानं सर्व लोकांची गर्दी त्र्यंबकेश्वरात जाईल आणि त्यावेळेस लाखो लोक तिथं असतील. जर काही घडलं तर त्यावेळेस उपचार तुम्ही कसं देणार? लाखो लोक आल्यानंतर जर काही स्टॅम्पेड झाला मोठ्या गोष्टी कसं उपचार देणार? ते उपचार सोडीच नाही. 100 बेड 200 बेड आपण आता सध्या रेंटवरती हॉस्पिटल घेतलेलं आहे. त्या सगळ्या हॉस्पिटलच्या सुविधांच्या बरोबर आपण आता सद्यस्थितीतली OPD आहे ती तशीच सुरू ठेवतो आहे. आणि आपल्या डोक्यात असं होतं की बाबा तिथून 8 किलोमीटर दूर अशा पद्धतीच्या ठिकाणी आपण सुरू करतो हॉस्पिटल की ज्याचा लोकांनासुद्धा नागरिकांना त्रास होईल. अशी कुठली घटना घडणार नाही. 5 जागा ज्या आयडेंटिफाय केलेल्या आहेत त्यातली जी गावाच्या जवळ असेल नागरिकांना सोयीची असेल स्थानिकच्या नागरिकांच्या त्याच्यात संमत असतील अशा पद्धतीच्या गोष्टी आपण सुरू करतो. सर हे नियोजन करताना सगळ्यात पहिले आपल्याला विश्वासात घेणं अपेक्षित होतं. मात्र एकंदरीत बैठकीत आम्ही बघतोय अंदाज आपल्याला काही गोष्टी माहितीच नाही आहेत. आपल्याला म्हणण्यापेक्षा आपल्या विभागाला जर आपल्या विभागाला विश्वासात घेतला असं त्यांनी काही सुचवलं असतं तर हा प्रॉब्लेम भविष्यात भेसवला नसता. नाही 2 गोष्टी आपण समजून घ्या. कुंभमेळ्याचं नियोजन करत असताना पहिल्यांदा प्रायोरिटी अशी असेल येणाऱ्या भाविकांच्या सोयी त्यासाठी उपलब्ध होणाऱ्या सगळ्या यंत्रणा कशा पद्धतीनं आपण सगळ्यांनी लोकांच्यासाठी द्यायचे आणि मग त्याच्यामध्ये प्रत्येक विभाग येईल. मग त्याच्यामध्ये आरोग्य विभाग येईल, ग्रामविकास विभाग येईल, नगर विकास विभाग येईल आणि त्याच्या यंत्रणासुद्धा त्यांच्याबरोबर समन्वयानं काम करणार आहे. असं काहीच होणार नाही. आपल्याला मनात जी काही शंका आहे किंवा जी आपल्याला जी वाटते की बाबा उद्या अशा पद्धतीचा प्रॉब्लेम होऊ नये यासाठी ज्या काही उपाययोजना करायला पाहिजे त्या करण्यासाठी आपण जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिली आणि त्याचा निर्णय आपल्याला लक्षात येईल. आणि सर त्र्यंबकेश्वर सगळं नाशिकमध्ये सुद्धा महापालिकेत सूचना केल्या. तिथले आपले अधिकारी म्हणतात की आम्हाला 1 वॉर्डची आवश्यकता असते त्याच्यामुळे ते नुसतं निधी मंजूर होऊन पडलं जातं. इथे काहीच नाही. मागच्या आठवड्यामध्ये 2 डेथ झाले तिथे 1 वॉर्ड नसल्यामुळे. नाही मला थोडी अशी माहिती नाही. मी माहिती घेतो पण मी तुम्हाला सांगतो की आता आम्ही 2 गोष्टींची परवा मध्यंतरीच मी आणखीन एक GR काढलेला आहे निर्णय घेतला शासनाने की त्याच्यामध्ये ज्या ज्या गोष्टी प्राथमिकता आहेत म्हणजे बऱ्याच ठिकाणी असं व्हायला की OT मॉड्युलर OT बांधायला हवं आपण
आता तिथं स्पेशलिस्ट पाहिजे मग मॉडेल रोटी घ्यायला पाहिजे ना. स्पेशलिस्ट नाही मॉडेल रोटी म्हणजे पैसे योग्य पद्धतीनं खर्च करणं ही सुद्धा सरकारची प्राथमिकता असली पाहिजे. आणि मी तुम्हाला सांगतो की त्याप्रमाणे जर ते मालेगावचा विषय असेल तर माहिती घेतो आणि त्याप्रमाणे आपण कारण बर्नचा वाढ तरी खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळे तो थांबायची आवश्यकता नाही तिथं. तर त्या सगळ्या सुविधा मी तरी आजच एक चांगला सूचना आम्ही केल्या आणि त्या खूप महत्त्वाच्या आहेत. कारण शासकीय हॉस्पिटलमध्येच मेजरली बर्नचे सगळे पेशंट आपण पाठवतो, परंतु बर्नला ज्या सुविधा शासकीय हॉस्पिटलमध्ये द्यायला पाहिजे त्या आतापर्यंत एका साचेबद्ध पद्धतीनं नवीन टेक्नॉलॉजीशी रिलेटेड आमचं काम नाही. आजच एक SOP करतो आहे आम्ही, पुढच्या आठवड्याभरामध्ये त्याच्यावरती एक्सपर्टची टीम घेऊन त्याच्यामध्ये सुधारणा करतो. कारण आता बघा खाजगीमध्ये काही चांगले लोक 50%च्या पुढे जरी पेशंट गेला तरी त्याला कव्हर करतात, पण दुर्दैवानं आमच्या सिस्टममध्ये 30%च्या पुढे पेशंट गेला तर तो हाताळला लागत नाही. तर नवीन टेक्नॉलॉजीचा उपयोग करून सगळ्या राज्यभरामध्ये ती पॉलिसी आम्ही करतो आणि मालेगावच्या विषयावर मी आपल्याला माहिती घेतो, जर असेल तर तात्काळ आपण करतो. साहेब, मागील काळात अगदी ते तशा स्वरूपानं पडलेलं आहे. बिटकर रुग्णालय आहे, त्या ठिकाणी मशीन आहे, तर तिथे ते हँडल करण्यासाठी टेक्निशियन नाही आहे. अशा वेगवेगळ्या समस्या पालिका स्तरावरच आहे. तर अशा सगळ्या कंडिशनमध्ये आता आपण पुढे कसं जाणार? मी आपल्याला सांगतो, कुंभमेळा ही आमच्या सगळ्या यंत्रणा सुधारण्यासाठीची सुद्धा एक संधी आहे. खरं तर मगाशी सुद्धा ह्या विषयाबद्दल काही आमदार महोदयांनी सुद्धा इतकी नाराजी व्यक्त केली आणि ही खरोखरच बरोबर म्हणजे अगदीच गंभीर आहे की एवढं मोठं हॉस्पिटल बांधून तयार झाल्यानंतर जर लोकांच्या उपयोगाला येत नसेल तर याच्या इतकं दुर्दैवी काय नाही. मगाशीच मी सांगितलं की याबद्दल पाठपुरावा कोणी केला न केला त्याच्याबद्दलच्या कारवाई त्यांनी काय पूर्तता करण्यासाठी केलं हे बघा, नसेल तर त्यांना नोटीसेस द्या. शेवटी एखादी यंत्रणा उभा करणं आणि ती लोकांच्यासाठी उपयोगाला येणं या दोन गोष्टी तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत. उभा करणं जेवढं महत्त्वाचं आहे त्याच्यापेक्षा सुद्धा त्याचा लोकांना उपयोग काय झाला. त्यामुळे मला असं वाटतं की महानगरपालिकेच्या संबंधित यंत्रणेतले जे लोक असतील त्यांना कलेक्टर असतील, महापौर असतील, कलेक्टरकडून सुद्धा सांगितलं आपण, कलेक्टरसुद्धा त्याच्याबद्दलची विचारणा करतील. कोणत्याही परिस्थितीमध्ये या हॉस्पिटलची सुरुवातसुद्धा कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती मस्ट बी झाली पाहिजे अशा पद्धतीच्या सूचना आम्ही दिल्या आणि त्या होते. स्वतः कलेक्टर म्हणतात की फक्त नाशिक जिल्ह्यामध्ये 30 ॲम्ब्युलन्स आहेत, जळगावसारख्या जिल्ह्यामध्ये 42 आहेत. आपण 10 कोटी लोकांचं नियोजन करतोय आणि आपल्या जिल्ह्यामध्ये हे पण नाही ॲम्ब्युलन्स. मला आपल्याला खूपच मी आपल्याला विनंती करतो की ज्यावेळेला 108 सुरू झाल्या त्यावेळेला 108ची एवढं महत्त्व लोकांना वाटत नव्हतं आणि त्यानंतर जे काही 10 वर्ष झाली, आता 17 सप्टेंबरला मे बी 17 सप्टेंबर किंवा 25 ऑक्टोबरला आम्ही नवीन ॲग्रीमेंट केलेल्यातल्या पहिल्या 350 आम्ही ॲम्ब्युलन्स लोकांच्यासाठी लोकार्पणाचा कार्यक्रम ठेवला आहे. मी आपल्याला सांगतो की या ॲम्ब्युलन्स लोकार्पण करत असताना पहिल्यांदा 957 ॲम्ब्युलन्स होत्या, आता 1750 ॲम्ब्युलन्स आपण घेतो. 900हून 1750वर जात असताना जिथं मेजर जे तिथं ब्लॅक स्पॉट आहे, जिथं खूप मोठा ट्रॅफिक आहे, जिथं खूप आवश्यकता आहे, असे आम्ही स्पॉट आयडेंटिफाय करतो आहे. प्रायोरिटी आता आपण ठरवतो आणि त्याप्रमाणे रिॲलोकेशन करतो आहे. पूर्वी अशा गोष्टी झाल्या नाहीत का तर उपलब्धता होती आणि आवश्यकतेप्रमाणे मागणी तसा पुरवठा असंही काम झालं. आता तसं होऊन चालणार नाही, आम्हाला खूप जबाबदारीने काम करावं लागेल. 1750 ॲम्ब्युलन्स आणि सगळे ब्लॅक स्पॉट आणि खूप महत्त्वपूर्ण अशा पद्धतीचे सगळे जिथं खूप अशा पद्धतीचा हेवी ट्रेन आहे त्या सगळ्या ठिकाणी आपण हे सगळं रिॲलोकेशन करतो आहे आणि त्याच्या माध्यमातून काम करतो आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी अगदी कारण नाशिक खूप मोठं पॉप्युलेशन असणारा आणि इथं असणारा एकूण मगाशीसुद्धा कलेक्टरांनी स्वतः सांगितलं की ॲक्सिडेंट झोनसुद्धा खूप आहे. त्यामुळे साहजिकच या सगळ्या गोष्टीसुद्धा आपण पूर्ण करतो. सर, निधीची कमतरता माध्यमातून काम होतं आहे. राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री आदरणीय सुनेत्रावहिनी पवारसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम प्रभावीपणाने करावं आणि भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये अशा पद्धतीचा प्रयत्न आम्हा सर्वांचाच आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय गिरीशभाऊ महाजन साहेबसुद्धा या सगळ्या कामाची विशेषतः कुंभमेळ्याचं काम यशस्वी करण्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीनं सर्वच यंत्रणांना बरोबर घेऊन विश्वासात घेऊन काम करत आहेत. या सगळ्यामध्ये सार्वजनिक आरोग्य विभागाची जबाबदारीसुद्धा खूप महत्त्वाची आहे आणि म्हणूनच आजच्या बैठकीच्या निमित्तानं याच्यापूर्वीसुद्धा मंत्रालयामध्ये एक बैठक झाली होती की ज्या बैठकीमध्ये सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सर्व यंत्रणांनी कशा पद्धतीनं उद्याच्या होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यामध्ये काम करावं याच्याबद्दलचं नियोजन आम्ही केलं होतं आणि तेच नियोजन आज इथंसुद्धा प्रत्यक्षामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सर्व अधिकाऱ्यांच्या समेत सर्व लोकप्रतिनिधींच्या समेत आम्ही सगळ्यांनी त्याचं नियोजन केलं. विशेषतः मी आपल्याला सांगतो की ज्या पद्धतीनं एकूणच उद्याच्या होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या आहे ती पूर्वीच्यापेक्षा खूपच मोठी असणार आहे. संभाव्य गर्दी आणि संभाव्य येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेतली तर तेवढ्या पद्धतीनं सर्व सेवा देणं ही आमची जबाबदारी आहे.
आणि त्या सगळ्या सेवेतली महत्त्वपूर्ण जबाबदारी म्हणजे आरोग्याची जबाबदारी आहे. आणि या आरोग्याच्या जबाबदारीसाठीचं नियोजन ज्या पद्धतीनं प्राधिकरणाने केलेलं आहे, त्या प्राधिकरणानं केलेल्या सगळ्या नियोजनाचा आढावा आज घेतला. या आढाव्यामध्ये काही अजूनही काही त्यांच्या अपेक्षा किंवा त्यांच्या सूचना होत्या, त्या सगळ्या सूचनांची पूर्तता आपण करतोय. कोणत्याही परिस्थितीमध्ये इथं आलेल्या प्रत्येक भाविकाची गैरसोय होऊ नये आणि त्याला चांगल्या पद्धतीनं एकूणच इथल्या सगळ्या वातावरणामध्ये ज्या सगळ्या सेवा द्यायला पाहिजेत त्या सेवा देण्यासाठी आम्ही सर्वजण दक्ष आहोत. मी आपल्याला सांगतो की या निमित्तानं कुंभमेळा ही आमच्या सगळ्या आरोग्य विभागाच्या कामाला एक चांगल्या पद्धतीनं गतिमान करण्याची संधीसुद्धा आहे. आजच्या बैठकीच्या निमित्तानं काही चांगल्या सूचना इथं आल्या, लोकप्रतिनिधींनी केल्या आणि त्या सगळ्यांच्या बाबतसुद्धा आम्ही एक निर्णय घेतला. तो आपल्या निमित्ताने मी सर्वच नागरिकांना सांगू इच्छितो. विशेषतः आता वुमन्स हॉस्पिटलमध्ये 100 बेड्स, SDH गिरणारेमध्ये 30 बेड्स, शिंदे पळसेमध्ये 50 बेड, MCH विंगमध्ये 100 बेडचं आणि त्याचबरोबर CCH मध्ये 100 बेड, अशा पद्धतीच्या सगळ्या बेड्सची संख्या काही निधीसाठी थांबलेली आहे, काही मान्यतासाठी थांबलेली आहे, पदमान्यतेसाठी थांबलेली आहे. त्याच्याबरोबर या ठिकाणी HFWTCचं सुद्धा आमचं युनिट आहे की जे उद्या सगळ्या गोष्टींसाठी उपयोग येणार आहे. मी आपल्याला सांगतो की हे साधारणतः 200, 400, 500 बेड काही जे होतील, या सगळ्या बेडच्या संपूर्ण कामकाजाला गतिमान करण्यासाठी निधीची तरतूद, त्याला मान्यता आणि वॉर फुटिंगवर मिशन मोडवरती करून पुढच्या डिसेंबरपर्यंत ह्या सगळ्याची लोकार्पणसुद्धा आपण कुंभच्या पार्श्वभूमीवरती करणार आहे. त्याचं नियोजनसुद्धा आम्ही केलं आणि त्याचा उपयोग असा होईल की एका बाजूला कुंभमेळ्याच्या निमित्तानं लोकांना त्याची सोय उपलब्ध होईल, पण कुंभमेळ्याच्या बरोबरीनं आम्ही सगळी मंडळीसुद्धा आमच्या यंत्रणा अधिक गतिमान करण्यासाठी सुद्धा याचा आम्ही एक निश्चित संधी म्हणून आम्ही उपयोग करणार आहोत. याच्याबरोबरीनं 2-3 मुद्दे, आणखीनही काही चांगले मुद्दे आपल्याला सगळ्यांना सांगितलं. त्याच्यामध्ये विशेषतः जे आमचे संदर्भ रुग्णालय आहे त्याच्यामध्ये डायलिसिस युनिटसाठी प्रपोजल आता आमचे सन्मान्य राजाभाऊ वाजे साहेबांनी CSRमधून तरतूद केलेली आहे. त्याच्यामुळे डायलिसिसच्या बेड्स वाढणार आहेत. ट्रान्सप्लांटच्या पॉलिसीसाठी, ट्रान्सप्लांटच्यासाठी सुद्धा जे काही मान्यता झाली आणि अंतिम टप्प्यात आहे ते सुद्धा आपण या ठिकाणी सगळं सुरू करणार आहोत. बर्न वार्ड की ज्या बर्न वार्डमध्ये सुद्धा छोट्या मोठ्या दुरुस्तींच्या निमित्तानं काम थांबलं, हे सगळं सुद्धा पुढच्या 3-4 महिन्यांमध्ये कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती आम्ही टार्गेटेड पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. माझा प्रयत्न असा आहे की पुढच्या डिसेंबर-जानेवारीपर्यंत या सगळ्या सेवा लोकार्पित करायच्या दृष्टिकोनातून आजच्या बैठकीच्या निमित्तानं आम्ही आमच्या सगळ्या अधिकाऱ्यांना सूचना देतो आहे की ज्याचा उपयोग एका बाजूला कुंभमेळ्याला येणाऱ्या सर्व भाविकांच्यासाठी होणार आहे, पण त्याच्याही पेक्षा नाशिक हे मेट्रो सिटी आहे. नाशिक हे महाराष्ट्रातलं सगळ्यात महत्त्वपूर्ण अशा पद्धतीचं शहर आणि जिल्हा आहे. त्यामुळे इथल्या संपूर्ण जिल्ह्यातल्या नागरिकांच्यासाठी सुद्धा भविष्यकाळामध्ये ज्या काही आरोग्याच्या दर्जेदार सुविधा आवश्यक आहेत त्यासाठी सुद्धा या सगळ्या सेवा गतिमान पद्धतीनं पूर्ण करण्याचा संकल्प कुंभमेळ्याच्या आजच्या बैठकीच्या निमित्तानं मी घेतला. विशेषतः वेगवेगळ्या पद्धतीच्या छोट्या छोट्या अनेक गोष्टी होते की ज्या सगळ्यासाठी सुद्धा सर्व अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधी सूचना दिल्या. 108ची संख्या वाढवायला पाहिजे, आम्ही ती वाढवणार आहोत. ICU बेड त्या टप्प्यात वाढायला पाहिजेत, आम्ही ते वाढवणार आहोत. काही डॉक्टरची संख्या अजून वाढायला पाहिजे, आम्ही ती वाढवणार आहोत. महात्मा फुले आरोग्य योजनेमध्ये म्हणजे आयुष्यमान भारत योजनेमध्ये सर्वच या सगळ्या हॉस्पिटल्स आता जे आहेत प्रायव्हेट हॉस्पिटल त्यांनासुद्धा या दरम्यानच्या काळामध्ये मस्ट बी आपण त्यांना त्यांच्यामध्ये सहभागी करून घ्यायला पाहिजे, आम्ही ती घेणार आहोत. अशा सगळ्या गोष्टी की ज्या आवश्यक आहेत. विशेषतः फ्लू वॅक्सिनेशनसुद्धा आपल्याला साथीचे आजार होऊ नयेत आणि या सगळ्या गर्दीमध्ये सुद्धा कुठल्याही भाविकांना कुठला आजार होऊ नये किंवा त्यांच्या आरोग्याचा कुठलाही प्रश्न उद्भवू नये यासाठी वॅक्सिनेशन जे फ्लूचं आहे ते करूनच सगळ्यांनी इथं यावं अशा पद्धतीचं आव्हानसुद्धा आजच्या बैठकीच्या निमित्तानं आपण करू. उद्देश इतकाच आहे की हिंदू धर्मातला एक पवित्र अशा पद्धतीचा कुंभमेळ्याचा सिंहस्थ कुंभमेळ्याचा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाला येणाऱ्या भाविकांच्या सर्व सेवा सुविधांमध्ये राज्य शासन अतिशय तत्परतेने काम करते. आरोग्य विभागाच्या सगळ्या यंत्रणासुद्धा तेवढ्याच गतिमान पद्धतीनं या सगळ्या सेवेला समर्पित भावनेनं काम करतील अशा पद्धतीचे एकापेक्षा एक महत्त्वपूर्ण अशा पद्धतीचे निर्णय आणि आढावा घेऊन प्रत्यक्ष कृती कार्यक्रम आपण सुरू केला. त्याचा फायदा निश्चितपणानं कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती होणार आहे.